नमस्कार मंडळी, मी ऋतुजा. मी ना आज अशी ढोबळीची भाजी बनवली. ज्यांना आवडत नाही त्यांनी पण चाटून पासून खाल्ली. मी सगळ्यात आधी 4-5 ढोबळी घेतली. ते सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, जेणेकरून त्याला माती राहू नये म्हणून मी अशी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली. स्वच्छ अशी ढोबळी धुवून घेतल्यानंतर मी सुती कपड्यानं पुसून घेतली, जेणेकरून त्याला ओलसरपणा राहू नये. आता ना मी याचे उभे काप करून घेते. भरून ढोबळी करतो तसे मी अजिबात काप केलेले नाही. तुम्ही बघू शकता, ढोबळीच्या सर्व बिया काढून मी उभे अशी कट केलेली आहे. ढोबळी चिरून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया. ढोबळी कट करून झाल्यानंतर मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. जशी ढोबळी कट केली तसंच मी कांदा कट करून घेतलेला आहे. कांदा चिरून झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता मी अर्धी वाटी शेंगदाणा खलबत्त्यात वाटून घेते. तुम्ही बघू शकता, मी लय बारीक पण नाही आणि लय मोठे पण नाही असे शेंगदाणा कूट केलेला आहे. शेंगदाणा कूट झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेते. चार 5 लसणाच्या पाकळ्या, थोडा खोबऱ्याचा खीस आणि 1-2 अद्रकचे तुकडे मी छान सहसं वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून 7 ते 8 कढीपत्ता पाने टाकून घेऊया. आता हे छान सहसं तडतडून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया. आता हे सर्व चांगलं असं परतून घेऊया. कांदा लवकर भाजण्यासाठी मी नेहमी मीठ टाकते. यामुळे ना कांदा लवकर भाजतो आणि जास्त वेळ पण लागत नाही. लालसर असा कलर येईपर्यंत कांदा भाजून घेऊया. अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. कांद्याला थोडा लालसर कलर आला की त्यामध्ये बारीक केलेले वाटण टाकून घेऊया. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. याचा खमंग असा वास येईपर्यंत चांगलं परतून घेऊया. चांगलं परतून झाले की यामध्ये 4 चमचे लाल चटणी आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. हे चांगलं मिक्स करून 5 मिनिटं परतून घेऊया, म्हणजेच मसाला चांगला भाजला जातो. मसाले चांगले भाजले तरच भाजीला एक चव येते. आता आपण यात ढोबळीचे काप ऍड करू. ढोबळीचे काप टाकल्यानंतर चांगले असे मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं परतून घेऊया.
आता आपण यात चवीनुसार मीठ टाकू. पचन क्रियेसाठी हिंग चांगला असतो म्हणून मी अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. आता हे चांगलं परतूया. भाजी चांगली अशी शिजावी म्हणून मी 1 कप पाणी टाकून घेते. पाण्याला थोडी उकळी फुटल्यानंतर झाकण लावून 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. मी मधून अधून चेक करते भाजी शिजली का नाही ते. चला आता बघूया भाजी शिजली का नाही ते. थोडं पाणी राहिल्यामुळे अजून 2 मिनिटं झाकून ठेवते. आता मस्त अशी भाजी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये काहीच पाणी उरलेले नाही. यामध्ये आता बारीक केलेला शेंगदाणा कूट टाकून घेऊया आणि चांगली अशी मिक्स करून घेऊया. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगले असे मिक्स करून घेऊया. झाली बघा भाजी तयार. आहे का नाही सोपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.